come towards session 4 of circle. This is the one of the interesting problem. Find the equation of the circle passing through the point 2 3 and touching the line 2x plus 3y equal to 4 at point 2 0. बघा, again here center and radius is not provided. हा आपला सर्कल आहे. ओके, what is to be given? Suppose it is a circle. समजा हा सर्कल आहे, हा सर्कलचा सेंटर आहे, अननोन आहे. लेट सी एच के बी द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, विच पासेस थ्रू द पॉइंट. हे सर्कल या पॉईंटमधनं जातं अँड टचेस द लाईन. समजा ही लाईन आहे, ही लाईन आहे, या लाईनला हे सर्कल टच करतं. टच करणं म्हणजे ही लाईन काय आहे माहिती आहे ना. ही लाईन काय आहे? टॅन्जंट आहे सर्कलला. हे टॅन्जंट आहे आणि ज्या ठिकाणी टच करतं त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 0 2, 0 हे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत. मग हा पॉईंट घेऊ ए, हा पॉईंट घेऊ बी. बघा फिगर काय केलं मी, फक्त लेट सी एच के बी सेंटर. काय घेतला? सेंटर ऑफ सर्कल घेतला. ओके, लेट सी एच के बी सेंटर ऑफ द सर्कल. Then center of circle which passes through A 2 3 and touches the line 2x plus 3y equal to 4 at B point 2 0. Am I correct? And therefore CA equal to CB equal to R. Means CA square equal to CB square equal to R square. But you know center, you know A, C A काय येईल? Therefore H minus 2 bracket square K minus 3 bracket square equal to CB H minus 2 bracket square K minus 0 bracket square. दोन्हीकडची सारखी टर्म गेली. काय राहिली? K minus 3 bracket square इक्वल टू के मायनस 0 म्हणजे के स्क्वेअर. दोन्हीचं स्क्वेअर रूट घेऊ म्हणजेच काय होईल? सिम्प्लिफाय केला तर के स्क्वेअर मायनस 6k प्लस 9 इक्वल टू के स्क्वेअर. म्हणजेच 6k इकडे घेतला तर 9 म्हणजेच केची किंमत 9/6 3/2. के किती आला? 3/2 आला. ओके, आता राहिलं एच काढायचं आहे पण दुसरा पर्याय नाही. मग वी नो, आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? रेडियस इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट. का नाही माहिती? सिन्स वी नो रेडियस इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट. बरोबर आहे. रेडियस जर टॅन्जंटला परपेंडिक्युलर असेल तर रेडियस म्हणजेच कोण माहिती आहे? याचा अर्थ स्लोप ऑफ, याचा अर्थ कोण? स्लोप ऑफ सी बी इंटू स्लोप ऑफ लाईन. एकमेकांना कशा आहे? परपेंडिक्युलर आहे म्हणून त्यांच्या स्लोपचा गुणाकार काय येईल? -1 येईल. सी बीचा स्लोप y2 minus y1 y2 minus y1 upon x2 minus x1 इंटू स्लोप ऑफ लाईन. लाईनचं इक्वेशन दिलं. इक्वेशन दिलं असेल तर स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे ना, मायनस
कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय इक्वल टू -1. गुणाकार करा. -2k अपॉन 3 ने गुणा 3h - 6 इक्वल टू -h. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -2k इक्वल टू -3h -6. एम आय करेक्ट? आपल्याला h ची किंमत काढायची आहे, मग 3h तिकडे घ्या. म्हणजेच काय होईल? 6 + 2k, 6 + 2 आणि k ची किंमत आहे 3/2. म्हणजेच 3h ची किंमत किती आली? 6 आणि 3 9. म्हणजेच h बरोबर किती आला? 3 आला. बरोबर आहे. आणि जर h बरोबर 3 आला तर तुम्हाला सेंटर काय मिळालं? अँड देअरफॉर सेंटर इक्वल टू, देअरफॉर सेंटर म्हणजेच आपण काय घेतलं होतं? HK आणि ते किती आलं? 3 आणि k ची किंमत आली 3/2. हा झाला सर्कलचा सेंटर. आता राहिला प्रश्न रेडियस. आता सेंटर मिळालं 3 आणि 3/2. मग रेडियस 2 पर्याय आहे. एक लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढू शकता किंवा CA पण काढू शकता, कारण सेंटर माहिती आहे. मग 3x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 - 2 1 चा स्क्वेअर 1. 3 - 6 - 3/2 -3/2 चा स्क्वेअर 9/4 आणि रूट किती येईल? 13/4. 9 4 13. ही झाली तुमच्या सर्कलची काय? रेडियस आली. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल इज, सेंटर मिळालं, रेडियस मिळालं. देअरफॉर इक्वेशन ऑफ सर्कल इज x - h ब्रॅकेट स्क्वेअर y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू √13/4 ब्रॅकेट स्क्वेअर r स्क्वेअर. सिम्प्लिफाय इट. यू गॉट काय मिळेल तुम्हाला? x स्क्वेअर -6x + 9 y स्क्वेअर -3y + 9/4 इक्वल टू 13/4. अँड आफ्टर सिम्प्लिफिकेशन व्हॉट यू गॉट? सिम्प्लिफिकेशन जर केलं तर तुम्हाला काय मिळेल? x स्क्वेअर + y स्क्वेअर -6x - 3y हा तिकडे घ्या. मग 13 मधून 9 गेले. 9 4 13. किती राहील? ॲन्सर किती येईल? 9 + 9/4 - 13/4 इक्वल टू 0. Simplify it. That is x square plus y square minus 6x minus 3y plus किती येणार? Yes, 9 -4/4 -1 नावातनं 1 गेला. 8 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. एक चांगला प्रॉब्लेम. ओके, कम टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट, जनरल इक्वेशन ऑफ प्रॉब्लेम. व्हॉट एवर एक्झाम्पल अप टिल वी सॉल्व. आत्तापर्यंत जेवढे आपण सर्कलवरचे एक्झाम्पल घेतले त्यामध्ये ते एक्झाम्पल अशा प्रकारचे होते. एक्स स्क्वेअर + वाय स्क्वेअर ही टर्म फिक्स होती, प्लस काहीतरी टर्म आली समथिंग इंटू एक्स, समथिंग इंटू वाय प्लस कॉन्स्टंट. आणि मग अशा प्रकारचे द इक्वेशन ऑफ द टाईप एक्स स्क्वेअर + वाय स्क्वेअर प्लस एक्सला काहीतरी कोइफिशियंट होता, तो मानला मी 2gx. वायला पण कोइफिशियंट होता 2fy प्लस c इक्वल टू 0. आणि याला म्हणतो आपण जनरल इक्वेशन ऑफ सर्कल.
called general equation of circle. याला म्हणतो आपण जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, द इक्वेशन ऑफ द टाइप एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. मग हे जर जनरल इक्वेशन ऑफ सर्कल असेल तर यालाही सेंटर असेल, यालाही रेडियस असेल. मग कसं शोधणार? हाऊ टू फाइंड सेंटर अँड रेडियस? लेट अस चेक. मग सेंटर अँड रेडियससाठी मी काय करतो बघा, एक्स स्क्वेअरच्या टर्म एकत्र घेतल्या, दोनच आहेत. वायच्या टर्म एकत्र घेतल्या, इट ऑल्सो ओनली टू. सी फ्री फ्रॉम एक्स वाय कॉन्स्टंट आहे, राईटला शिफ्ट केला. दिलेलं इक्वेशन असं घेतलं, ही पहिली टर्म आहे, ही मिडल टर्म आहे. मग याची फायनल टर्म काढली. फायनल टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे ना, 1/2 इंटू, जेव्हा स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असतो तेव्हा फायनल टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याच्या फायनल टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आणि काय आली ती टर्म माहिती आहे ना, जी स्क्वेअर, तर याची टर्म आली एफ स्क्वेअर. मग ही टर्म दोन्हीकडे ॲड करा, अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 2gx प्लस जी स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी वाय स्क्वेअर प्लस 2fy प्लस एफ स्क्वेअर. परंतु आपल्याकडे ह्या दोन टर्म होत्या का? नाही, बरेच ॲडजस्ट केल्या, म्हणून त्या पुन्हा राईटला लिहून घ्या. काय केल्या माहिती आहे ना, ॲड जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर ऑन बोथ साइड्स फॉर परफेक्ट स्क्वेअर. ही टर्म जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर ही दोन्ही बाजूला ॲड केली परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी. आता हा कुणाचा स्क्वेअर आहे बघा, इट इज अ स्क्वेअर ऑफ एक्स प्लस जी, इट इज अ स्क्वेअर ऑफ वाय प्लस एफ, and which is equal to g square plus f square minus c. याची मी कंपॅरिझन केली कुणाशी? अशा प्रकारचा एक फॉर्म माझ्याकडे होता. कंपेअर विथ कुणाशी? एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर सेंटर रेडियस फॉर्म. आणि कंपॅरिझन केल्यावर मला काय मिळालं बघा, देअरफॉर एक्स प्लस जी म्हणजे जीची किंमत काय आली मायनस एच, जी इक्वल टू मायनस एच, एफ इक्वल टू मायनस के, आणि आर स्क्वेअर इक्वल टू जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. एम आय करेक्ट? ओके, आपल्याला सेंटर शोधायचं आहे. याचा सेंटर माहिती आहे एच के, अँड देअरफॉर एचची किंमत काय आहे मायनस जी, केची किंमत काय आहे मायनस एफ. ओके, अँड आरची किंमत काय येईल रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. अँड देअरफॉर सर्कलचं सेंटर काय येईल, सेंटर इज मायनस जी कॉमा मायनस एफ, अँड रेडियस काय येईल रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस 1, आणि इट मस्ट बी काय आहे पॉझिटिव्ह. याची किंमत निगेटिव्ह अलाउड नाही, तो पॉझिटिव्हच पाहिजे का, तर ते सर्कल आहे म्हणून. मिळालं? साधं जनरल सर्कल दिलं तर सेंटर कसं काढायचं, कोइफिशियंट ऑफ एक्सचा निम्मा करायचा, चिन्ह बदलायचं, कोइफिशियंट ऑफ वायचा हाफ करायचा, चिन्ह बदलायचं, आणि रेडियस जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी ही तुमची रेडियस असेल, आणि विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर सी हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे, कारण ते सर्कलचं इक्वेशन आहे. आता सर्कलच्या इक्वेशनकडे बघा, काही गोष्टी तुमच्या लक्षात येईल. एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे सहगुणक इक्वल असतात. फॉर सर्कल, सर्कलची पहिली अट आहे काय आहे,
कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर सारखे आहे. ओके, जर वेगवेगळे असतील तर ते सर्कल येत नाही, ही पहिली अट आहे. आणि दुसरी जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी मस्ट बी पॉझिटिव्ह. आणि असं हे तुमचं जनरल सर्कल. साध्या सर्कलचं सॉल्व केलं की जनरलमध्ये होतं, जनरलवरनं पुन्हा आपल्याला सेंटर आणि रेडियस शोधता येतात. ओके, तर असा हा बेस्ट कन्सेप्ट. बघूया याच्यावरचे एक्झाम्पल्स. फाइंड सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 8y मायनस 24 इक्वल टू 0. ओके, सेंटर आणि रेडियस शोधायचं. सर्कल जनरल आहे. मग पुन्हा परफेक्ट स्क्वेअर वगैरे करत बसण्यापेक्षा काय करणार आपण, कम्पेअर विथ जनरल इक्वेशन. आपलं जनरल इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल टू 0. केलं कम्पॅरिझन. कम्पॅरिझन केल्यावर काय मिळेल, वी गेट यांचे कोइफिशियंट सेम आहे. मग 2g म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट मायनस 6, 2f म्हणजेच वायचा कोइफिशियंट मायनस 8 आणि सीची किंमत आली मायनस 24. याचा निम्मा करा. देअरफॉर जी किती आला, 2g बरोबर मायनस 6 आहे म्हणून g बरोबर मायनस 3, 2f बरोबर मायनस 8 आहे म्हणजे f बरोबर मायनस 4 आणि c ॲज इट इज. एम आय करेक्ट. अँड देअरफॉर सेंटर इज, देअरफॉर सेंटर कसं काढतो माहिती आहे ना, मायनस g मायनस f. जी ऑलरेडी मायनस आहे तो पुन्हा मायनस करायचा. 3f मायनस आहे तो पुन्हा मायनस करायचा. 3, 4 हा झाला तुमच्या सर्कलचा सेंटर. अँड रेडियस काय फॉर्म्युला, जी रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. जीचा स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर एफ स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर सी मायनस 24. किमती टाकून दिल्या. सिम्प्लिफाय करा. मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, हा पण काय होईल, प्लस होईल. मायनस मायनस प्लस 24. ओके, किती होईल, 49. 6 प्लस 4 10, 19 कॅरी 1 49 and which is equal to 7 unit. You got center, you got radius. असं हे सेंटर आणि असं हे रेडियस कोणत्याही सर्कलचं तुम्हाला काढता येऊ शकतं बाय युजिंग अबोव फॉर्म्युला. वी टेक वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 24x मायनस 8y मायनस 24 इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, नाही. मग काय करणार, डिवाइड बाय 4 आपल्या जनरल फॉर्ममध्ये आणा. and therefore we got x square plus y square minus 6x minus 2y minus 6 equal to 0. 4 सब 24, 4ने डिवाइड केला. आता आलं का स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग कम्पेअर विथ, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला मग करा कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. वी गेट काय मिळेल, 2g इक्वल टू मायनस 6, 2f इक्वल टू मायनस 2 आणि c इक्वल टू मायनस 6. देअरफॉर g किती मिळाला, मायनस 3, f मायनस 1 अँड c as it is, c minus 6. And therefore what is center, therefore center minus g minus f म्हणजेच किती, मायनस मायनस प्लस 3 मायनस मायनस प्लस f. अँड रेडियसचा फॉर्म्युला आहे जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी इक्वल टू जी स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर
एफ स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 6 आणि विच इज इक्वल टू किती आलं 4 युनिट. ही झाली तुमच्या सर्कलची रेडियस. सेंटर मिळालं, रेडियस मिळालं. ओके. वेगळा प्रॉब्लेम आहे बघा. शो दॅट द इक्वेशन. आता हे सर्कलचंच असेल याची गॅरंटी नाही. मग सर्कलचं आहे की नाही, तर सर्कलची कंडिशन काय आहे, रेडियस मस्ट बी पॉझिटिव्ह आली पाहिजे, आरची किंमत पॉझिटिव्ह पाहिजे. चेक करूया. गिव्हन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज 3x² + 3y² + 12x + 18y - 11 = 3. पहिल्यांदा आपण काय करतो माहिती आहे ना, कन्वर्ट इट इंटू स्टँडर्ड फॉर्म, डिव्हाइड बाय 3. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय तयार होणार, x² + y² + 4x + 6y - 11/3 = 0. कम्पेअर विथ. आता हे जर सर्कल असेल तर याच्याशी कंपॅरिझन करू. कम्पेअर विथ जनरल इक्वेशन x² + y² + 2gx + 2fy + c = 0. We get 2g = 4, 2f = 6 आणि c = -11/3. आणि म्हणून g ची किंमत काय येईल 2, f ची किंमत काय येईल 3 आणि c ची किंमत काय येईल -11/3. Am I correct? And therefore center काय येईल, and therefore center -g -f म्हणजे -2 -3 आणि रेडियस काय येईल √g² + f² - c. परंतु सेंटर मिळालं, पण हे सर्कल आहे की नाही हे ठरवण्यासाठी काय येईल बघूया किंमत. g² 4, f² 9 मायनस मायनस प्लस c² नाही फक्त c. ओके. विच इज इक्वल टू एलशियम घ्या, 3 आला. मग 3 येण्यासाठी 12 + 9 × 3 = 27 + 11 किती हो 7 आणि 8 9. यस. किती आलं तुमचं ॲन्सर, विच इज इक्वल टू 50/30 आणि ही संख्या पॉझिटिव्ह आहे. याचाच अर्थ गिव्हन इक्वेशन, याचाच अर्थ दिलेलं इक्वेशन काय आहे, सर्कल दाखवतं, रिप्रेझेंट्स अ सर्कल. आता हे आपल्याला विचारलेलं नव्हतं, हा पार्ट विचारलेला नव्हता, मी दिला मुद्दा. खरं तर फक्त एवढं चेक करायचं होतं, g² + f² - c. म्हणजे खरं हाच पार्ट होता, कन्सिडर g² + f² - c. फक्त एवढा पार्ट घ्यायचा होता आपल्याला, g² + f² - c. आणि मग हा पार्ट पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ हे इक्वेशन सर्कलचं आहे, ज्याचं सेंटर हे आहे आणि रेडियस ही आहे. असा हा सर्कलचा इक्वेशन. Okay, in next session we see some more problems on it. Up till bye bye.